पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता मी हात जोडतो मास्तरीनबाई, माझ्या मनातून तुम्ही निघून जा। आई साहेबांनी शब्द दिलाय तो पाळावा लागेल, तुम्हाला विसरावं लागेल मला। आभाळा संग मातीचं नांदन, जीव झाला चकवा चांदन। आभाळा संग मातीचं नांदन, जीव झाला चकवा। ही काय पद्धत झाली हो तुमची? तुमची काय पद्धत झाली मग? झोपलेल्या माणसाला असं उठवायची? एवढं भारी स्वप्न पडलं होतं, आता फळा संपून असं वाटत होतं आणि तुम्ही थप्पड मारता? थप्पड? मी? एक मिनिट, मी कधीही कोणावर हात उगारत नाही। हा म्हणजे तेच खिडकीवर अशी मारली की तुम्ही? आता झोप मोड केली? तुम्ही झोपायला आलात की भेटायला आलात? ठरवा आधी। तुम्ही वेळ झाला नाही तर मग माणूस करणार काय? मी कवा चाललोय? हो, घड्याळ बघा आधी। घड्याळ वेळ नसते अर्थातच। हे बघा, 11 वाजून 5 झालेत, मी 11 वाजता आली। मग मी बी कवा चाललोय हो? मग का आलात तुम्ही वेळेच्या आधी? तुमचं लेक्चर ऐकून घ्यायला नको म्हणून। अच्छा, मस्त। म्हणजे तुम्ही आलात, गाडीत एसी लावलात, गाणी लावलीत, झोपलात छान, आणि मी इथे रस्त्यावर उन्हात उभी आहे। तुमचा नेमका आक्षेप कशावर आहे? एसी लावण्यावर, गाणी लावण्यावर का झोपण्यावर? कशावर? जाऊ दे, माझा आक्षेप कशावरच नाहीये। तुमचं आयुष्य, तुम्ही ठरवा काय करायचं ते। हे घ्या, तुमचे पैसे पूर्ण 1 लाख घ्या। हे पैसे मी परत नाही घेऊ शकत। मी पण हे पैसे नाही ठेवू शकत। मग द्या, कोणाला तरी द्या। अरे, मी कसे काय देऊ? हे माझे पैसे थोडीच आहेत, आणि जर तुम्हाला द्यायचेच आहेत तर देणगी द्या, गोरगरिबांना द्या, शाळेत द्या, घ्या। पण तुम्ही 1 लाख कसे काय परत देताय? तुम्ही तेवढेच दिले होते ना। आणि हॉस्पिटलचं बिल? ते मी भरलं। कुणाला विचारून भरलं? म्हणजे माझी चूक, मी भरणार। असं काही नाहीये अधिपती। असं काही नाही अधिपती म्हणजे? हे काय सगळं तुम्हालाच कळते, समोरच्याला गप्पच बसवणार तुम्ही? असं काही नाही म्हणजे काय? आम्ही काही शिकलो नाही म्हणजे आम्हाला अक्कल नाही असातला भाग नाही? हिशोब आम्हाला पण येतोय, सगळा हिशोब काय तुम्हाला येतोय असं? तुम्ही मला सांगा, तुमचं बिल किती झाले हॉस्पिटलचं? 9,852। 9,852 बरोबर। म्हणजे राहिलं किती बॅलन्स 1 लाख मधला? हा, 90,148। तू आमच्या पोरावर हात का उगारलास? चूक झाली, त्याची शिक्षा तुला मिळेलच। हात नाही लावायचा, लांब ना। मॅडम। सरकार, सरकार म्हणायचं। हा, सरकार। सरकार, माफ करा, मला माहित नव्हतं की अधिपती तुमचा मुलगा आहे। मला वाटलं की तो अक्षराचा फ्रेंड आहे। काय? फ्रेंड म्हणायचंय त्याला, दोस्त। आमचा मुलगा कुणाचा बी दोस्त नाही, ते सरकार आहे, धाकलं सरकार, या साम्राज्याचा राजा। आणि राजा कुणाचा बी दोस्त नसतोय, मालक असतोय। खबरदार परत असा शब्द तोंडातून काढलास तर जिथं पडलायस ना तिथंच तुला जित्ता गाडू आम्ही, कळलं?
चुकलं चुकलं माझं. माझी दुश्मनी त्या अक्षराशी आहे. थोरले सरकार तुमच्याशी नाही. तुम्हाला कसं आलं काय आलं? गणित? कसलं गणित? आता तुम्ही केलं ना, हा हिशोब. त्यालाच गणित म्हणतात. मग ते आकडेमोड नव. पण बरोबर उत्तर आहे असं कसं काय आलं तुम्हाला? कसं काय म्हणजे? ही हिशोबाची रोजची सवय आहे आमची, आकडेमोड करायची. हा, आणि सगळं बोटावं असते हो. इथं असते मेन म्हणजे सगळं. अच्छा, बर ठीक आहे. चला मला सांगा, 15,000तून 7,852 वजा केले तर किती उरले? एक मिनिट, ह्यो कुठला हिशोब काढला तुम्ही आता? सांगा सांगा, असं पटकन सांगा. 15,000तून 7,852 वजा केले किती झाले? किती किती म्हणला? 15,000तून 7,852 वजा केले तर किती झाले? 15,000 7 148. बरोबर आहे तुमचं. काय बरोबर आहे? हिशोब बरोबर आहे. तुम्ही अशी फोनवर आकडेमोड करताय व्हय? म्हणजे इथं काय नाही. माझा विषय भाषा आहे. त्याच्यात काय शिकवायचं असते? भाषा सगळ्या दुनियेला येते की? तसं नसतं हो. ते भाषा म्हणजे मराठी, हिंदी, इंग्रजी असे विषय असतात. त्याचा इथं काय विषय आहे? गणित हा माझा विषय नाही. पण गणिताचा आणि ह्या आकडेमोडीचा काही संबंध नाही. अरे वा, असं कसं असतो संबंध? बरोबर, असेल असेल. आता तुम्ही मास्तरीन बाई, तुम्ही म्हणताय म्हणल्यावर असणार. हुशार आहात तुम्ही. याच्यावर मी हुशार ठरलोय आणि बाकीचे सगळं करतोय ते. तुम्ही शिकायला हवं होतं. दादा, हे म्हणजे आत्याबाईसनी मिशा असत्या तर मामंजी म्हणलं असतं, असा विषय झाला. म्हणजे ही आमची म्हण तुमच्या भाषेतली. नाही पण खरंच तुमच्याबद्दल माझ्या मनात रिस्पेक्ट वाढला आज. थोरले सरकार, कसं आहे ना, चाळीतल्या समद्या लोकांनी मला खोल्या विकल्या, पण या अक्षराचा बा मध्ये आला. खोली विकायला इन्कार केला त्याने. त्याला एकदम लाडीगुडीने समजावलं, प्रेमानं समजावलं, अहो पैशाचं आमिष दिलं, येळ प्रसंगी शिव्या पण घातल्या, पण म्हातारा ऐकना ना. मग ठोकला चांगलाच तिथं. मग आली यांची लाडकी कन्यामध्ये माझी पोलिसात तक्रार केली, साक्षीदार गोळा केले आणि मला आत टाकलं. 3 वर्ष. थोरल्या सरकार, हातातोंडाशी आलेला डेव्हलपमेंटचा घास आहे ना, हिच्यामुळे हिरावला गेला माझ्यापासून. मला माहिती आहे की ज्या शाळेत ती काम करते ना, ती अख्खी शाळाच तुमची आहे. पण थोरल्या सरकार, चूक माझी नाही ना फक्त एकट्याची, त्यांची पण आहे ना. आता मला सांगा, जर खोली त्यांनी खाली केली असती तर ही वेळ आली असती का माझ्यावर? माझ्या आयुष्याचं ना पर वाटोळ करून टाकलं. थोरल्या सरकार, ती काही साधी सुधी पोरगी नाही, 1 नंबरची चाप्टर पोरगी आहे. म्हणजे अशी खाली मुंडी पातळ धुंदी, एकदम पातळ यंत्री पोरगी आहे. अहो थोरल्या सरकार, माझं लगीन ठरलेलं, हिच्यामुळं माझं लगीन मोडलं. 3 वर्ष जेलात गेलो. क्रिमिनल नावाचा ठपका पाडला माझ्यावर. थोरले सरकार, तिचा बा अजूनही खोली खोली खोलीच करत बसलाय. तिच्या बामुळे ना माझा डेव्हलपमेंटचा प्रोजेक्ट अडकला. आणि तू जर अडकलं ना तर सरकार, माझ्यावर भीक मागायची वेळ येईल. एक तर आपलं काही शिक्षण नाही, आईबाप लहानपणीच वारले, लिहाय वाचायची सगळी बोंब आहे. आहे ती बानं फक्त माझ्यासाठी एक खोली ठेवली आणि तेवढंच काय ते आहे माझ्याकडं. आणि थोरलं सरकार, आईच्या मला माहित नव्हतं तुमचा आणि अक्षराचा काही संबंध असेल ते. आमचा आणि तिचा काय बी संबंध नाही.
खरंच मनापासून सांगते मी, तुमच्याबद्दल रिस्पेक्ट वाढला माझ्या मनात. वाढला नव, माझे पैसे तुमच्यापाशी ठेवा, तो रिस्पेक्ट तेवढा मला द्या बस. नाही नाही, त्याचा आणि पैशांचा काही संबंध नाही. तुमचे पूर्ण 1 लाख रुपये तुम्ही घ्या, म्हणजे मला निघता येईल. काय मास्तरीन बाई तुम्ही पण पैशात. ओ ओ ओ मास्तरीन बाई, ओ थांबा की एवढं लागलं तर कुठं पळताय? मला सांगा, हॉस्पिटलचं बिल बी तुम्ही मला परत करायलाय, वर मी दिलेले पैसे बी तुम्ही मला परत करायला, असं कसं? ऍडमिट मी होते ना. आपण माझ्यामुळेच ऍडमिट होता ना, ऍक्सिडेंट. असं काही नाहीये, चूक माझी होती. माझं लक्ष नव्हतं रस्त्यात चालताना. हे घ्या. नाही 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 नाही, मी नाही घेऊ शकत. आता हे काय? मी तुम्हाला तेच विचारतोय, हे काय व्यवहार? हे असा नसतोय व्यवहार. हे बघा, तुम्ही वाद नका घालू, पैसे घ्या. असं कसं पण? घ्या पैसे प्लीज. तुम्हाला का भुरदण मला सांगा. एक तर तुम्ही आगाऊपणा करून स्वतः हॉस्पिटलचं बिल भरला, कशाला भरला? हा, किती झालं बिल? 9,852 बिल झालं, करेक्ट? हो. आता मी एक काम करतो, यातले 9,852 काढून तुम्हाला देतो, राहिलेले 90,148 मी माझ्याकडे ठेवतो. बस, विषय संपला. हा, पण तुम्ही इतकं कॉम्प्लिकेट का करता? नाही आता मध्ये मध्ये बोलू नका. 9,852 हे पकडा. मी काय म्हणलं? हे 2 2 4 हे बघा. 6 7 8. 1 मिनिट. राहिले किती? 800. हा, हे 500 600 700 800. मी काय म्हणते? राहिले 52. तुम्ही काही बोलू नका, तुम्ही नंतर म्हणा जे काय म्हणायचं ते. हे घ्या 50. हा, 2 रुपये. हा, हे घ्या. बस 9,852 हे मी तुम्हाला दिलेले आहेत. हा, काय म्हणत होता? काय एवढं कॉम्प्लिकेट करताय तुम्ही? हा, गुंता का करताय? गुंता मी नाही, तुम्ही करताय. हो, कुठे एवढं 10-20 लाखाचं बिल झालं आणि तुम्ही पण करायला लागलाय. 10,000चा प्रश्न. पूर्ण 10,000 नाही, 9,852. हा, मग तेच. तुम्ही प्लीज आता हा विषय वाढू नका. हे पैसे घ्या, हे घ्या, तुमचे सुट्टे घ्या, सगळे पैसे घ्या आणि मला जाऊ द्या. नाही, हॉस्पिटलचं बिल तर मीच भरणार. बघा, तुम्हाला पटतंय तर बघा, नाही तर राहिलं मी चालू. ओ नाही पटत आहे, मी तेच सांगते तुम्हाला. नाही, तुम्ही घ्या हो पैसे प्लीज. नाही नको म्हणून सांगितलं ना. पण मी म्हणते ना, एवढं तुम्हाला नकोय ते. नाही नको घ्या. ठीक आहे. ऐका, मधला मार्ग काढूया. कसला? स्प्लिट करूया. हा, म्हणजे अर्धे करू पैसे, चालेल? आता तुम्ही ह्याला नाही म्हणू नका. एवढा गुताडा तुम्ही तर कशाला वाढवायला? हो, आता एक काम करूया, वादावादीलाही घालायला नको. आता फुल अँड फायनल तोडगा काढूया. आपण हे पैसे शाळेला देऊन टाकूया. बस, शाळेसाठी काय गरजेच्या वस्तू घ्यायच्या असतील का नाही, झालंच तर तुमचं काय पुस्तकं म्हणा, खडू म्हणा, काय तुमचं अजून काय म्हणा, नकाशे म्हणा, ह्याहून त्याहून ते घेता येईल. बस. म्हणजे तुम्ही देणगी देता? तसं समजा. ठीक आहे, मग तुम्ही हे पैसे फुलपगारे सरांना द्या आणि त्याची तुम्हाला पावती देतील ते. चालते घेऊ. हे फारच छान झालं. म्हणजे वर्गातले फळे खराब झाले ते आपण बदलून घेऊ, पुस्तकं लागतील पुस्तकं घेऊया, आणि तुम्ही म्हणाला तसं नकाशे पण घेऊयात आपण. म्हणजे सगळ्या पद्धतीचं शैक्षणिक साहित्य विकत घेऊया. क्षणिक साहित्य क्षणिक कसं असेल? परमनंट घेऊया की. अहो आत्ताच जाऊ दे, ते 2 वेगळे शब्द असतात. मी शैक्षणिक म्हणतेय, ते शिक्षणाबद्दल शाळेसंदर्भात असतं. नाही, राहू द्या. मी तुम्हाला लिस्ट देते, त्या वस्तू तुम्ही आणा. हा, हे पैसे द्या आता सरांकडे. घ्या. हो, आता मी आणि कुठे जाऊ शाळेकडे? तुम्ही असं मी भेटतच राहता की असणी. तुम्ही द्या की. अहो मी शाळेत नाही जाते, रजेवर आहे मी. मी तुमची रजा मंजूर केलेली नाही आहे मास्तरीन बाई. 1 मिनिट, मी रजा घेतलेली. आता तुम्ही उगाच. नाही, आता तुम्ही उगाच माझ्या संघ भांडू. तुम्हाला ती काय लय आवडते का माझ्या संघ भांडायला? जाऊ दे, मुद्दा तो नाहीये माझा. ऐका, तुम्ही हे पैसे घ्या, फुल पगारे सरसनी द्या, शाळेतल्या पोरांचं कल्याण होईल. थँक्यू. नाही, आता मी काय ऐकून घेणार नाही तुमचं. आता दिले. थँक्यू म्हणले मी. थँक्यू. चला, सोडू काय शाळेत तुम्हाला? नाही, नको, जाईन मी तिकडूनच चाललोय. चला, मी सोडतो तुम्हाला शाळेत. तुम्ही देणगी द्या सरसनी, मग तुम्ही तिथनं घरी जा. काय? ठीक आहे, या. काय झालं? बेल्ट. ओह, मी करू? गाणी चालत्यात का वावडाय?
मला कशाला वावडं असेल गाण्यांशी? भाषेच्या शिक्षिका ना हो तुम्ही. गाणी भाषेत येतात. अजून काय काय येते भाषेत? भाषेत गद्य, पद्य, व्याकरण, अलंकार, उपमा. अलंकार भाषेत? अवघड आहे हो तुमचं. हा? नाही, गद्य आणि पद्य यांना श्रवणी आणि रसपूर्ण करण्यासाठी बनवला गेलेला साचा म्हणजे अलंकार. चला. त्या मास्तरनीचा आणि आमचा काय बी संबंध नाही. असलाच तर तो मालक आणि नोकराचा असतोय तेवढाच आहे. पण थोरल्या सरकार, तिच्यामुळे तुम्ही मला जेलात टाकलं ना? तिच्यामुळं नाही, तू आमच्या पोरावर हात उगारलास म्हणून तुला आत टाकलं. आणि आम्ही जर ठरवलं ना तर तुझं संपूर्ण आयुष्य तुला आत चढवू शकतोय. तेवढी ताकद हाय आमच्यात. माफ करा, मला माहित नव्हतं तो तुमचा मुलगा आहे म्हणून. आता कळलं ना व तुला? आता यापुढे म्या तुमच्या रस्त्यात येणार नाही. पाहिजे तर अधिपती सरकारांच्या मी पाया पडतो, पण मला माफ करा, कृपा करा माझ्यावर. मला जेलात टाकू नका. मी पुण्यांदा तुमच्या वाटत नाही येणार. ठीक आहे, ठीक आहे. पण पुन्हा जर तू काय कांड केलास तर ही भुवनेश्वरी तुझं किती तुकडं करेल हे सांगता येणार नाही. अहो थोरल्या सरकार, माझी काय बिशाद, मी कशाला तुमच्या वाट जाऊ? तुला काय करायचंय ते तुझं तू बघ. खोल्या घे, राडे घाल. तू आणि ती मास्तरीन काय गोंधळ घालायचाय तो घाला. लय शहाणपणा करते ना होती. थोरल्या सरकार, तुम्ही काही काळजीच करू नका. हिच्या शहाणपणामुळे आहेत ना माझ्या आयुष्यातली 3 वर्ष वाया गेली. आयुष्यातली 3 वर्ष वाया जाणं काय असतं ना, आता हा बजरंग तिला सांगणार. थोरलं सरकार, तुम्ही काही काळजीच करू नका. तिला काय वाटलं, तक्रार केली म्हणजे सुटली ती? तिला माहित नाही कोणाची पंगा घेतलाय. तुझी भांडणं आमच्या घराबाहेर, त्याच्याशी आमचं काय घेणं देणं नाही. फक्त एकच सांगतोय, धाकलं सरकारांच्या वाट्याला जाऊ नग. बाकी तू त्या मास्तरनीशी काय करतोस ते तुझं तू बघ. बेकायदेशीर काही करू नको इतकंच सांगतोय. बाकी आम्हाला तुमच्यामध्ये पडायचं नाही. हा थोरल्या सरकार, तुम्ही मध्ये पडूच नका. तिचं काय करायचं ना ते मी बघतो. मी तुम्हासनी प्रॉमिस करतो, अधिपती सरकारांकडे डोळं काय मानबी वरती करून बघणार. पण त्या अक्षराचं मात्र आम्हाला त्यात पडायचं नाही. आमचा त्याच्याशी काय बी संबंध नाही. तू तिच्याशी कसं वागावं, तिनं तुझ्यावर काय ऍक्शन घ्यावी हे तुमचं तुम्ही काय ते बघून घ्या. तुम्ही एकमेकांची डोसकी फोडा, काय वाटेल ते करा. आमचा त्याच्याशी काय बी संबंध नाही. फक्त एवढंच सांगतो, परत जर धाकलं सरकारांच्या वाटेला गेलास तर तुझं हाल कुत्र खाणार नाही. एवढी गॅरंटी आज आम्ही तुला हित देतो. कळतंय काय? वय वय कळलं कळलं. भुवनेश्वरी मॅडम काही बोलल्या का? कशाबद्दल? हॉस्पिटल बद्दल? नाही नाही. अच्छा, खूप ग्रेट आहेत त्या. का काय झालं? नाही म्हणजे आम्हाला त्यांच्याबद्दल खूप रिस्पेक्ट वाटतो. माझे बाबा तर म्हणत होते आमच्या दोन्ही मुली भुवनेश्वरी मॅडम सारख्या झाल्या तर मला आवडेल म्हणून. असं म्हणले तुमचे वडील? हो, मग माझ्या बाबांना अशा स्ट्रॉंग बायकांबद्दल खूप आदर आहे. म्हणजे त्यांचं असं म्हणणं आहे की बायकांनी शिकायला हवंच, पण त्याबरोबर त्यांनी खंबीर असणं सुद्धा खूप गरजेचं आहे. म्हणजे अशा मुळूमुळू रडणाऱ्या बायका माझ्या बाबांना आवडत नाहीत. आणि त्या दिवशी बजरंगची धुलाई करताना भुवनेश्वरी मॅडमना पाहिलं ना त्यांनी, त्या दिवसापासून इतकं कौतुक करतायत त्यांचं. तुम्ही त्यांना थँक्यू सांगा सगळ्यांकडून.
माझ्याकडून पण. त्या बुरट्या फाळकूट बजरंगसाठी. हो मग अहो, भुवनेश्वरी मॅडममुळे त्याला अद्दल घडली, त्यांनी त्याला अरेस्ट करवली आणि फार बरं झालं त्याला अरेस्ट झाली ते. बजरंगला असं वाटायचं की तो काहीही करू शकतो आणि त्याला कुणीही अडवणार नाही. खूप त्रास देत होता तो आम्हाला. भुवनेश्वरी मॅडममुळे त्याला कळलं की त्याची गुंडगिरी दादागिरी इथे खपवून घेतली जाणार नाही म्हणून. त्या दिवसापासून त्यांचे गोडवे गातायत सगळेजण आमच्या चाळीमध्ये. खरंच खूप उपकार झाले त्यांचे आमच्यावर. मलाही असं वाटतं त्यांच्यासारखं असायला हवं सगळ्या स्त्रियांनी, सक्षम. काय झालं? शाळा आली. माझ्या लक्षातच आलं नाही वेळ कसा गेला बोलता बोलता. एनिवे थँक्यू. मी पण. काय थँक्यू? का तुम्ही का थँक्यू? गाडीत बसलात ना तुम्ही माझ्या. पण खरंच तुम्ही स्वतः येऊन फुलपगारे सरांना देणगी दिली असतीत ना त्यांच्या हातात तर बरं वाटलं. हे बरोबर. अरे घरनं फोन आहे, मला जायला लागणार बहुतेक. हो हो थँक्यू. आता बास की थँक्यू. आता किती थँक्यू? नाही देणगीसाठी थँक्यू. ते तुम्ही स्वतःला थँक्यू म्हणा. ते पैसे तुम्ही घेतले नाही सा म्हणताना त्याची देणगी झाली. चला येतो मी, काळजी घ्या. थँक्यू. अहो आता थँक्यूचा ओव्हरडोस व्हायला आहे मास्तरीन बाई. हा बेल्ट काढून जाऊ, घेऊन जाताय कुठं आमचं. थँक्यू असं बेल्ट म्हणलं आता तुम्हाला.